तर आजचा आपला विषय आहे एवढे महान तारण, सो ग्रेट सॅल्वेशन. हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि ह्याच्यातला हा पहिला भाग आहे. कंप्लीट सॅल्वेशन अँड हाऊ टू रिसीव्ह. संपूर्ण तारण आणि ते कसं स्वीकारावं. आता बरेच अनेक विश्वासाऱ्यांना तारण म्हणजे काय हे पूर्णपणे कळलेलं नाही. त्याचा स्कोप किंवा त्याच्यामध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत हे माहीत नाही आणि त्याच्यामुळे आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ अनेकांना असं वाटतं की पापांची क्षमा होणं म्हणजे तारण. काही जणांना वाटतं की एखादा आजार रोग बरा झाला म्हणजे तारण. एखाद्या संकटातून देवाने सोडवलं म्हणजे तारण. परंतु तारण म्हणजे एक्झॅक्टली काय देवाच्या वचनानुसार शास्त्र त्याच्याबद्दल काय शिकवतं हे आपण आज पाहूया. कारण हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. आणि देवाने ते समजण्यासाठी त्याचं वचन आपल्यासाठी दिलेलं आहे. इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 3रं वचन, हिब्रूज चॅप्टर 2 अँड वर्स 3 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास कसे निभावू. एवढ्या मोठ्या तारणाची अंडरलाईन करा. म्हणजे हिब्री लोकास पत्राचा लेखक तारण किती मोठं आहे, किती महान आहे हे आपल्याला सांगत आहे. आणि तो म्हणतो की एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास, उपेक्षा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास, लक्ष न दिल्यास आपण कसे निभावू. म्हणजे तारणाची उपेक्षा केली जाऊ शकते. तारण काय आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. तारण ही एक शिकवण आहे, शास्त्राची एक थिओलॉजिकल गोष्ट आहे, सत्य आहे. हे आपण आपल्या बुद्धीने समजू शकतो, पण तरीही आपल्याला त्याचा अनुभव नसू शकतो. त्या पूर्ण अनुभवात आपण येऊ शकत नाही. असं होऊ शकतं. आणि म्हणून पौलाने इफिसकरांना लिहिताना इफिसकरास पत्राच्या 3ऱ्या अध्यायात ज्यावेळेस त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यावेळेस त्याने असं म्हटलं, इफिसकरास पत्र 3 आणि 17व्या वचनापासून, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा किंवा विश्वासाने तुमच्या अंतःकरणात राहावे, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य असे ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे. म्हणजे काय की ख्रिस्ताने आपल्यावर किती प्रेम केलं, का केलं आणि त्याच्याबरोबर काय काय उपलब्ध करून दिलं हे आपल्याला समजावं. आणि असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. म्हणजे काय देवाच्या पूर्णते इतके आपण परिपूर्ण होऊ शकतो. हो, म्हणूनच ते लिहिलेलं आहे. जेव्हा प्रभू येशूने म्हटलं जसा मी परिपूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा, त्याने उगीच म्हटलेलं नाही, होऊ शकतं म्हणून म्हटलेलं आहे. आणि ख्रिस्ती जीवनाचा उद्देश किंवा ध्येय, द गोल ऑफ ख्रिश्चन लिव्हिंग इज टू बिकम लाईक क्राइस्ट. ख्रिस्ताच्या पूर्णते इतके परिपूर्णते होणे. आणि हे ख्रिस्ती जीवनाचं ध्येय आहे. फक्त एकामागून एक आशीर्वाद मिळवणे, एकामागून एक प्रॉब्लेम सोडविणे नाही, तर देवाने जे तारण आपल्यासाठी उपलब्ध केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, त्या प्रत्येक गोष्टीचा आपण अनुभव घ्यावा ह्या आयुष्यात. एक दिवशी नाही, स्वर्गात गेल्यावर नाही, तर ह्या आयुष्यात सध्या ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. तर पौल म्हणतो की त्याची रुंदी, लांबी, खोली किती ख्रिस्ताच्या प्रीतीची हे समजून घ्यावे, त्याचं सामर्थ्य समजून घ्यावं. म्हणजे
ते किती महान आहे, किती मोठं आहे हे आपण समजावं. हे जसं काही एखादी हवेली किंवा एखाद्या महालामध्ये आपण प्रवेश करतो, तो पाहण्यासाठी जातो, तसं आहे. आपण आतमध्ये गेल्यानंतर समजा समोरच्या एका हॉलमध्ये, खोलीमध्ये असल्यानंतर आपण सर्व महाल किंवा ती सर्व हवेली पाहिली असं होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अनेक मजले, अनेक रूम, अनेक खोल्या असतात, दालनं असतात. तसं देवाच्या राज्यात तारणाच्या अनुभवात आल्यानंतर आपण जसं एका खोलीत शिरतो की आपला नवा जन्म होतो, पापांची क्षमा होते, परंतु अजून बऱ्याचशा खोल्या आहेत, बरेचशे दालनं आहेत ज्याच्यात आपण प्रवेश करून ते पाहायचं आहे. आणि या अर्थाने पौल या ठिकाणी सांगत आहे की तारणाचा स्कोप किती ते महान आहे हे आपण समजून घ्यावे, हे ओळखावे. तारण म्हणजे फक्त पापांची क्षमा नाही. आता तारण किंवा तारले जाणे, तारले गेले हा शब्द वारंवार पवित्र शास्त्रात आलेला आहे. आणि एका ठिकाणी असा उल्लेख आहे त्या तारणाविषयीचा की परमेश्वर त्याचे लोक इस्रायल यांच्यावर संतापला. आणि परमेश्वर त्याच्या लोकांवर का संतापला याचं काय कारण होतं ते आपण जरा पाहू. स्तोत्र 78 आणि वचनं 21 आणि 22. साम 78, 21, 22 या ठिकाणी 20 वचन आपण वाचू. 19 वचनापासून आपण वाचू, म्हणजे याचे पार्श्वभूमी, याचा बॅकग्राऊंड कळेल की कशामुळे देव त्या लोकांवर, इस्रायल लोकांवर रागावला. ते देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, रानात भोजनाची सिद्धता किंवा व्यवस्था करण्यास ईश्वर समर्थ आहे काय? बघा, शंका, अविश्वास. ज्या देवाने मिस्र देशाच्या गुलामगिरीतून सोडवलं, ज्याचं सामर्थ्य 10 पिढ्यांमध्ये पाहिलं, ज्याने तांबरा समुद्र दुभांगून कोरड्या भूमीवरून ते आले, एवढे मोठमोठे चमत्कार पाहून सुद्धा हे लोक काय म्हणतात माहिती आहे का, की देव आम्हाला या अरण्यात भोजनाची व्यवस्था करू शकतो का? किती वेळेस असं होतं की तुम्ही आणि मी एखादी समस्या, एखादी अडचण निर्माण झाल्यानंतर आपण विचार करतो, आपण म्हणतो की कसं होईल, खरंच परमेश्वर मला बरं करील का, खरंच ही गरज पुरविल का, खरंच ह्या कर्जातून मुक्त, खरंच असं होईल का? पण आपण हे विसरतो की पूर्वी देवाने काय केलेलं आहे, आपण कशा रीतीने त्याचा अनुभव घेतलेला आहे हे आपण विसरून जातो आणि ह्या लोकांसारखं बोलायला लागतो. वचन 20, पहा त्याने खडकावर टोला मारला, तो पाणी भळभळा वाहू लागले व त्याचे लोट चालले. तो भाकरी देण्यास समर्थ आहे काय? तो आपल्या लोकांना मांस पुरविल काय? ते कबूल पण करतात की खडकातून त्याने पाणी वाहू दिले, पण ते असं पण म्हणतात की भाकरी देण्यास समर्थ आहे का? तो आपल्या लोकांना मांस पुरवेल का? किती विशेष आहे का की बिलीवर्स, देवाच्या लोकांनी असं बोलणं. आणि आता ऐका वचन 21, हे ऐकून परमेश्वर कोपला आणि याकोब वंशावर त्याचा अग्नी पेटला. इस्रायल वंशावर त्याचा क्रोध भडकला. आणि याचं कारण पुढच्या वचनात सांगितलेलं आहे, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही. म्हणजे काय ते बिलीवर नव्हते का? नव्हते. म्हणजे काही त्यांचं तारण झालं नव्हतं का? होतं. गुलामगिरीतून ते मुक्त झालेले होते, मिस्र देशातून देवाचे निवडलेले लोक होते, पण तरी त्यांनी अविश्वास दाखवला. त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरोसा ठेवला नाही. परमेश्वर इस्रायल लोकांवर का संतापला? कारण जे तारण त्याने त्यांचं केलेलं होतं
त्यांना सोडवलं, त्यांच्यासाठी काय केलं, काय करीत आहे आणि काय करणार आहे हे त्यांना समजलं नाही. कारण तारणाविषयीचं एक चुकीचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर, त्यांची कल्पना एक संकुचित लिमिटेड अशी कल्पना होती की देव ते तेवढंच करू शकतो, हे नाही करू शकत. मला नाही वाटत माझ्या बाबतीत होईल, मला नाही वाटत माझा हा आजार तो बरा करेल. त्यांच्यासाठी केलं किंवा तेव्हा त्याने ते केलं, पण मला नाही वाटत की आज तो करेल. म्हणजे काय? अविश्वास दाखवणे, त्याच्यावर भरोसा न ठेवणे. म्हणजे तारण किती महान आहे हे त्यांना कळलंच नाही, कळलं नव्हतं. आता तारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरोसा ठेवला नाही. आता या ठिकाणी तारणावर हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे काय? म्हणजे त्या तारणामध्ये मिसर देश ज्या रात्री त्यांनी सोडला त्या रात्रीपासून तर वतनाच्या देशात पोहोचेपर्यंत जे काही देवाने त्यांच्यासाठी केलं, जे काही तयार ठेवलेलं होतं, उपलब्ध केलेलं होतं, ते सर्व म्हणजे तारण. आमेन. तुम्ही आणि मी प्रभू येशूकडे वळल्यापासून तर आजपर्यंत आणि प्रभू येशू येईपर्यंत किंवा आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत आपण वतनाच्या देशात देवाने नेमलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जे काही त्याने आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे, तयार केलेलं आहे, ते म्हणजे तारण. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते? तारण म्हणजे फक्त पापांची क्षमाच नाही आहे. तारण म्हणजे आता पापांची क्षमा झाली, बाप्तिस्मा घेतला, आम्ही चर्चला जॉईन झालो, तेवढं नाही आहे. ती तर सुरुवात आहे. त्याच्यानंतर काय केलं? म्हणजे देवाने इस्रायलांसाठी काय केलं की त्यांना शत्रूच्या तावडीतून सोडवलं, जसं आपल्याला सैतानाच्या गुलामगिरीतून सोडवलं, मुक्त केलं पापाच्या सैतानाच्या सत्तेतून. नंतर त्यांचं संरक्षण केलं फारो त्याच्या सैन्यापासून. नंतर त्यांना तांबड्या समुद्रातून पार नेलं, देवाची उपस्थिती त्यांच्याबरोबर होती. नंतर 40 वर्ष त्यांची काळजी घेतली, त्यांना स्वर्गातून मन्ना पुरवला, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. त्यांच्या अंगावरचे कपडे फाटले नाहीत, पायातले बूट चप्पल फाटले नाहीत. 40 वर्ष हा एक चमत्कार होता. बरेच वेळेस आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की कपडे 40 वर्ष न फाटणं हा चमत्कार नाही तर काय? बूट चप्पल 40 वर्ष न फाटणं म्हणजे काय? कारण त्या 40 वर्षात ते कोणते शॉपिंग सेंटर नव्हतं, दुकानं कोणतं काहीच नव्हतं. दैवी रीतीने सुपर नॅचरली परमेश्वराने त्यांची काळजी घेतली. आता हे जे सर्व त्यांच्यासाठी केलं आणि त्यांना वतनाच्या देशात नेईपर्यंत, हे सर्व म्हणजे तारण आहे. आणि म्हणून इब्री लोकास पत्राचा लेखक म्हणतो की एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास आपण कसं निभावं? एवढं मोठं तारण हे किती मोठं आहे हे जर आपल्याला कळलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि थोडक्यात आपण खुश होऊन समाधानी होऊन बसलो की आता माझं तारण झालं, मी बाप्तिस्मा, मी प्रभू येशूकडे वळलो, तर कसं होईल? त्याच्यापेक्षा अधिक बरंच काही आत्म्यासाठी, आपल्या शरीरासाठी, ह्या आयुष्यासाठी आणि येणाऱ्या आयुष्यासाठी जे सर्व त्यांनी केलेलं आहे ते म्हणजे तारण. आमेन. तेही ऑल दिस टोटल प्रोव्हिजन इज कॉल्ड गॉड्स सॅल्वेशन. आणि हे लोक समजू शकत नव्हते एवढे अनुभव घेऊन सुद्धा, म्हणून परमेश्वराचा कोप भडकला. आणि आज देवाच्या लोकांना आपल्यावर जेव्हा आपण असं बोलतो, वागतो, अविश्वास दाखवतो, तेव्हा काय होत असेल विचार करा. देवाला काय वाटत असेल? आणि एवढंच नाही, 41व्या वचनात आणखी त्यांनी काय केलं बघा. स्तोत्र 78:41. पुन्हा पुन्हा त्यांनी ईश्वराची परीक्षा पाहिली की हे करील का, ते करील का, असं होईल का, तसं होईल का. पुन्हा पुन्हा वारंवार, एकदा नाही दोनदा नाही, वारंवार त्यांनी त्याची परीक्षा पाहिली व इस्रायलाच्या पवित्र प्रभूला
दुखविले. दुखविले हा शब्द अंडरलाईन करा. आणि त्या ठिकाणी मूळ शब्द आहे आळा घातला किंवा मर्यादा घातली, मर्यादित केले. दे लिमिटेड द होली वन ऑफ इस्रायल. म्हणजे देवाच्या कृतीला देव काय करू शकतो ह्याला त्यांनी लिमिट केलं, आळा घातला. की ते त्यावेळेस केलं ठीक आहे, पण आम्हाला नाही वाटत आज तो करेल, आमची काळजी घेईल, आमच्या मुलाबाळांची काळजी. असं म्हणणं, असं विचार करणं म्हणजे त्याला लिमिट घालणं, आळा घालणं. की तू हे नाही करू शकत, ते करू शकतो. आणि आपल्यापैकी बरेचसे लोक बऱ्याच वेळा आपण आपल्या बोलण्याने, वागणुकीने देवाच्या कृतीला, देवाच्या सामर्थ्याला आपण आळा घालतो. तो सर्व समर्थ आहे, सर्व करू शकतो, पण आपल्यालाच वाटतं, आपणच म्हणतो मला नाही वाटत असं होईल, मला नाही वाटत खरंच मी बरं होईल, नाही पण डॉक्टरांनी तसं सांगितलं, नाही पण ते सिच्युएशन तशी, मला नाही वाटत काही होऊ शकेल, असं म्हणून अविश्वास दर्शवतो आणि देवाचा पॉवर्स लिमिट करतो, मर्यादा घालतो. आणि म्हणून परमेश्वर त्यांच्यावर संतापलेला आहे. देव काय करू शकतो, त्याने किती महान, त्याचं तारण हे किती महान आहे, त्याचं सामर्थ्य किती महान आहे, ह्याला त्यांनी आळा घातला. ते समजू शकले नाही. आणि म्हणून एक वॉर्निंग आहे इब्री लोकास 2 आणि 3 मध्ये, की एवढ्या मोठ्या तारणाची आपण उपेक्षा केल्यास कसे निभावू, कसं सुटू. म्हणजे आपण त्या तारणाकडे दुर्लक्ष करू शकतो, पण ते करू नये. आणि हे तारण देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व मानवजातीसाठी उपलब्ध केलेलं आहे. हे जे देवाने जे केलं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व मानवजातीला आणि आपल्याला उपलब्ध आहे. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय, याचा 10वा अध्याय आणि 14 वचन, हे एक अत्यंत महत्त्वाचं असं वचन आहे. या वचनामध्ये बरेचसे महान अद्भुत सत्य, अद्भुत प्रकटीकरण आहे. जरा बघा इब्री 10 आणि 14. इथं असं म्हटलेलं आहे, पवित्र होणाऱ्यास किंवा पवित्र होणाऱ्यांना, म्हणजे तारण ज्यांचं होणार आहे त्यांना, त्याने म्हणजे प्रभू येशूने एका अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. एका अर्पणाने अंडरलाईन करा. म्हणजे त्याचं एक अर्पण आपलं तारण करण्यास पुरेसं आहे. त्याचं 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर झालेलं मरण, जे काही आपल्याला ह्या आयुष्यात लागतं शरीर, आत्मा, जीवासाठी आणि येणाऱ्या आयुष्यात, ते सर्व काही मिळवून देण्यास पुरेसं आहे. आमेन. एका अर्पणाने सर्व काळचे किंवा सर्व काळासाठी अंडरलाईन करा. म्हणजे ते 2000 वर्षापूर्वी होतं, मला नाही वाटत आज त्या 2000 वर्षापूर्वी जे मरण झालं त्याचा आज फायदा होईल किंवा आज मला त्याच्यातून काहीतरी मिळेल, असं नाही. 2000 वर्षांनंतर आजही मिळू शकतं, अजून 2000 वर्षाला लागले तरी मिळू शकतं. प्रत्येक काळामध्ये त्याचे बेनिफिट किंवा त्याचे लाभ आपल्याला उपलब्ध आहेत. ते सर्व काळासाठी आहे. त्याच्यात काही भर टाकायची गरज नाही, त्याच्यात काही अपडेट करायची नाही, कर्मधर्म करण्याची गरज नाही. ते सर्व काळासाठी आहे, प्रत्येक काळासाठी आहे. आणि म्हटलेलं की पूर्ण केलेले आहे. ज्यावेळेस त्याने म्हणलं पूर्ण झालं वधस्तंभावर, म्हणजे खरंच पूर्ण झालं, म्हणजे काहीच बाकी राहिलं नाही. देवाने आमच्यासाठी काय केलं, मी असं म्हणतो काही नाही केलं, काय करायला पाहिजे. त्याने आपला पुत्रही राखून न ठेवता तुमच्या आमच्यासाठी दिला, अजून काय करायला पाहिजे. तो त्याच्याबरोबर इतर गोष्टी देणार नाही का. तर ते एक अर्पण आपल्याला पूर्ण करण्यास, परिपूर्ण करण्यास समर्थ आहे. पण आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का. आपला प्रॉब्लेम आहे पाप, देवाशी तुटलेलं नातं, आणि त्याच्यावर देवाचा उपाय आहे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं केलेलं अर्पण.
याच्याशिवाय कोणताही मार्ग देवाशी समेट होण्याचा, कनेक्ट होण्याचा नाही. धर्मकर्म नाही, नियमशास्त्र 10 आज्ञा पाळलं नाही, चांगलं वागणं नाही, काहीच नाही. म्हणून कारण विश्वासाने आहे की त्याने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवणे. बरेच धार्मिक लोकांना हा प्रॉब्लेम येतो, कारण ते धार्मिक लोक आपण काय करत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवतात की मी एवढा उपवास करतो, मी एवढं प्रार्थना करतो, मी यांच्यासारखा नाही, मी त्यांच्यासारखा नाही, मी हे कर. आणि आपण काय करतो ह्याच्यावर आपल्याला वाटतं की आपण जे करतो म्हणून देवाने ते केलं पाहिजे आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलं पाहिजे. आणि ह्याच्याचमुळे आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळत नाही. आणि मग आपण रागवतो, चिडतो पालक लोकांवर, देवावर, की माझ्याच बाबतीत असं का होतं. आपला विश्वास आपल्या स्वतःवर किंवा आपण काय करतो त्याच्यावर नाही, तर त्या वधस्तंभावर प्रभू येशूने जे केलं त्याच्यावर पाहिजे. आणि फक्त त्याच्यावर पाहिजे. त्याने केलं त्याच्यावर प्लस आपण मी 40 दिवस उपवास करीन, मी एवढे पैसे देवाला देईन, मी हे करीन, ते नाही. फक्त त्याने जे केलं त्याच्यावरच, त्याच्यात काहीच ॲड करायचं नाही. पण धर्माने, चर्चने 2000 वर्षापासून त्याच्यात भर टाकण्याचा प्रयत्न केला. 10 आज्ञा पाळल्या पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, एवढे उपवास केले पाहिजे, एवढे तास प्रार्थना केली, असं काहीतरी आपणच स्वतःवर नियम घातलेले. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या एका अर्पणाने पवित्र होणाऱ्याने त्याने एका अर्पणाने सर्व काळासाठी पूर्ण केलेले आहे. म्हणजे ह्या मिनिटाला, ह्या क्षणाला जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे तारणारा म्हणून, तर देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि मी पूर्ण झालेलो आहोत आत्म्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हे खरं वाटत नाही पण हे खरं आहे. कारण हे मी नाही म्हणजे शास्त्र सांगतं की तुम्ही ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे. कलोसे 3:10 मध्ये पाऊल म्हणतो की ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात, केले जाल नाही, केलेले आहात. यू आर कम्प्लीट इन हिम. किती विशेष आहे ना का. आपला प्रॉब्लेम आहे पाप. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरव अंतरलेले. आणि त्या सर्वांनी म्हणजे सर्वांनी, ख्रिश्चन लोकांनी पण, विधर्म्यांनी, सर्वांनी, धार्मिक लोकांनी पण. पण आपण म्हणतो नाही मी पापी नाही, कारण मी असं केलेलं नाही, अमुक अमुक पाप केलेलं नाही. काय केलं नाही हा विषय नाही आहे. आपण आदामाची संतती असल्यामुळे आपण पापी ठरलेलो आहोत देवाच्या कोर्टात, आणि आपल्यामध्ये पापी स्वभाव आलेला आहे. म्हणून आपण पाप करतो म्हणून पापी नाही, आपण पापी आहोत म्हणून आपण पाप करतो. किती जण अजूनही माझ्यासोबत ऐकत आहेत. तर हे जे धार्मिक विचार किंवा हे जे धार्मिक कल्पना की मला वाटतं ते असं म्हणतात, आमचा चर्च असं शिकवतो, ते पाळत तसं, हे आपण विचार वचनाप्रमाणे चेक केले पाहिजे की खरंच तसं आहे का. आणि मग एक डाऊट, एक कल्पना आपल्या क्लिअर व्हायला लागतात. आणि मग आपले विचार देवाच्या वचनाशी मिळते जुळते होतात. आणि मग त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा अनुभव आपल्याला येतो. आपल्याला भ्रमात राहण्याची, तर्क विचारकात राहण्याची गरज नाही, अंदाज लावण्याची गरज नाही, वाटण्याची गरज नाही. देवाने लेखी रायटिंगमध्ये दिलेले, अजून काय पाहिजे. आता पुढचा पॉइंट आहे की नवा जन्म आणि तारण ह्याच्यामधला फरक, डिस्टिंक्शन बिटवीन द न्यू बर्थ अँड सॅल्वेशन. योहान 1:11-13 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, मांस, मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवाची इच्छेपासून झाला. म्हणजे विश्वास ठेवल्याने देवाची पुत्र आणि कन्या माणूस होतो. प्रभूश्वर विश्वास ठेवल्याने, काहीतरी केलेले नाही. ऐकून घ्या. 10 आज्ञा पाळल्याने, चर्चला गेलेले नाही, एवढे दिवस उपवास केले एवढे, ते नाही. प्रभूश्वर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे. तर त्याने पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. आणि मग पुढच्या वचनात सांगितलं की त्यांचा जन्म हा देवापासून झाला. हा नवा जन्म आहे. दॅट इज द न्यू बर्थ. म्हणजे आपण देवाचे पुत्र आणि कन्या होतो, देव आपला पिता होतो, एक नातं जोडलं जातं, रिलेशनशिप. आणि प्रभू येशू
तत्वज्ञान किंवा आणखी एक नवीन नियम किंवा नियमशास्त्र द्यायला आला नव्हता, तर जीवन द्यायला आलेला होता. की जे जीवन आदामाच्या ठाई होतं, जे पापामुळे गमावलं, ते कनेक्शन देवाशी तुटलं, डिस्कनेक्ट झाला, ते जीवन, गमावलेले जीवन द्यायला आला. म्हणून त्याने म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तो जीवन देण्यासाठी आलेला आहे, धर्म देण्यासाठी नाही, तत्वज्ञान आणखी काही रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करायला देण्यासाठी आलेलं नाही आहे, आणखी काही नियम द्यायला नाही आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वास काय हे समजणं गरजेचं आहे. आज बरेच विश्वासणाऱ्यांना बेसिक किंवा ख्रिस्ती विश्वास हा नेमकं काय, कोणाला सुवार्ता सांगायची म्हणजे नेमकं काय सांगायचं, आमच्या चर्चला या की शास्त्र वाचा की प्रभू ईश्वर विश्वास ठेवा, हे म्हणणं सुवार्ता सांगणं नाही आहे. सुवार्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने काय उपलब्ध करून दिलं त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे, हे सांगणं, त्याचे बेनिफिट्स. तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे पण सुवार्ता नाही आहे. त्याने काय केलं एवढंच सांगा. देवाचा आत्मा ते शब्द घेऊन, पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणात कार्य करेल आणि जे निवडलेले ते त्याच्याकडे येतील. कोणी काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपण सांगायची ही आपली जबाबदारी नाही आहे. प्रत्येकाला कळतं, बरं आणि वाईटाचं ज्ञान प्रत्येकाला आहे. ती सुवार्ता नाही आहे, ऐकून घ्या. तर प्रभू येशूचा स्वीकार केल्यावर त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवल्यानंतर काय होतं की आपला नवा जन्म होतो. देवाच्या राज्यामध्ये एक जन्म ह्या घराण्यात झाला माझा 1960 शिरसाट घराण्यात, आणि एक जन्म देवाच्या घराण्यात ज्यावेळेस मी प्रभू ईश्वर विश्वास ठेवला 1976. तर एक फॅमिली ही आहे पृथ्वीवरची, एक फॅमिली स्वर्गीय आहे. आणि म्हणून प्रत्येक बिलीवरच्या 2 फॅमिली आहे. किती जणांना समजत आहे? एक फॅमिली ज्या फॅमिलीत तुम्ही जन्म घेतला ती, आणि एक फॅमिली देवाची ही तुम्ही आणि मी, की जे आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवून त्याच्या राज्यात आलो. ते किती विशेष आहे नाही का? आणि म्हणून तारण म्हणजे फक्त नवा जन्म नाही, तो एक भाग आहे, ती एक सुरुवात आहे. पण त्याच्यानंतर आपल्याला समजणे, आपण त्याच्यात वाढणे, त्याचा उपभोग घेणे, की आणखी काय काय करून ठेवलेलं. फक्त पापांची क्षमा, पुत्र झालं असं नाही. पुत्राचा अधिकार तर उधळ्या पुत्राला दिला, पण त्याच्या हातात अंगठी घातली, पुत्राचा अधिकार दिला, त्याच्या पायात जोडे घातले. जोडे घालणं काय प्रकार होता की जे गुलाम होते, नियमशास्त्रात तुम्ही वाचाल की ते कधी पायात जोडे घालून. गुलाम कसे ओळखत होते, कोणती बाई कोणता माणूस गुलाम, की ज्याच्या पायात काही नाही आहे आणि ह्याच्या पायात काही नव्हतं, म्हणजे तो गुलाम नाही राहिलेला. त्याच्या पायात जोडे घातले, त्याला नवीन वस्त्र दिले. म्हणजे जे काही गमावलं होतं त्याच्या कल्पनेच्या पलीकडे दिले. तो म्हटला की मी बाहेर राहीन, नोकर म्हणून राहीन, बाहेर झोप, फक्त मला परंतु त्याला कल्पना नव्हती की आपल्याला एवढं मिळाल. तसं आपल्याला कल्पना नाही की एवढं देवाने केलेलं आहे. आपण म्हणतो हे झालं तर बरं होईल, मला बरं केलं तर बरं होईल, हा प्रॉब्लेम सुटला तर बरं होईल. अरे ते तर होईल, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक त्याने केलेलं आहे. तो करू शकतो. मागणी व कल्पना पलीकडे फार कराव्यास तो समर्थ आहे. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणेल, कोणीतरी म्हटलं प्रेज द लॉर्ड. तर सॅल्वेशन इज अ ऑनगोईंग प्रोसेस, की तारण झालं म्हणजे त्याने आपल्या जन्मापूर्वी हे उपलब्ध करून ठेवलं. जेव्हा आपण विश्वास ठेवला, पास्ट टेन्स, भूतकाळात तारण झालं, सध्याच्या काळात तो आपल्याला ह्या जगामध्ये रक्षण करीत आहे, राखीत आहे, प्रिझर्व्ड तारण होत आहे. आणि एक दिवशी हे मर्त्य शरीर अमरत्व परिधान करेल, त्यावेळेस तारण पूर्ण होईल, आपण त्याच्यासारखे होऊ. म्हणून तारण 3 स्टेजेसमध्ये 3 टप्प्यात आहे. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तारण झालेलं पण आहे, सध्या पण होत आहे, आणि एक दिवशी ते कंप्लीट पूर्ण होणार आहे. हालेलुया. आपण काय पाहत आहोत? एवढं मोठं तारण, एवढं महान तारण, किती महान आहे, त्याची लांबी, खोली, उंची किती, हे आपल्याला समजावं. ही पावलाची मंडळीसाठी प्रार्थना होती आणि ही माझी तुमच्यासाठी आज प्रार्थना आहे की हे समजावं, याचा स्कोप किती महान आहे.
फक्त पापांची क्षमाच नाही, रोग बरं करणं नाही, एखादा प्रॉब्लेम सुटणार नाही, तर सर्व काही जे प्रभू येशूने उपलब्ध केले ते सर्व काही आपल्याला समजावं आणि आपण त्याचा उपभोग घ्यावा, अनुभव घ्यावा. हालेलुया. आता ह्याचं चित्र, आता शेवटचा पॉईंट, याचं चित्र जुन्या करारामध्ये 2 तारवांवरून आहे. 2 टाइप्स ऑफ आर्क. पहिलं तारू होतं नोहाचं तारू. जुन्या करारामध्ये 2 प्रकारचे तारू आहेत. 2 काइंड्स ऑफ आर्क इन द ओल्ड टेस्टमेंट. पहिलं नोआज आर्क, नोहाचं तारू, जे इतकं मोठं होतं की ज्याच्यात हर तऱ्हेचे जनावरांच्या जोड्या प्लस नोहाची फॅमिली प्लस जनावराला त्यांना लागणारं 1 वर्षभराचा अन्नधान्याचा साठा एवढं. आता हे जे तारू नोहाने केलं, परमेश्वराने जे तयार करायला लावलं, तो त्याच्यात गेला त्याच्या कुटुंबासह, आणि जलप्रलयापासून म्हणजे देवाच्या न्यायापासून त्याचं त्याच्या कुटुंबाचं संरक्षण झालं. ते नोहाचं तारू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. इट इज अ पिक्चर ऑफ क्राइस्ट, की आपण प्रभूवर विश्वास ठेवून त्याच्यात जातो, येणाऱ्या कोपापासून, जगावर येणाऱ्या न्यायापासून आपलं संरक्षण तो करतो, की आपण ख्रिस्तामध्ये. नोहाचं तारू म्हणजे आपण ख्रिस्तामध्ये. लिहून घ्या पॉईंट. आणि दुसरं जे तारू आहे, आणि ते नोहाचं तारू तारणाचं प्रतीक आहे. इट्स अ पिक्चर ऑफ सॅल्वेशन, तारणाचं चित्र आहे. आणि दुसरं जे ते आर्क ऑफ द कव्हनंट, मोझस आर्क ऑफ द कव्हनंट, मोशाचं कराराचं कोश, ज्याच्यामध्ये तो कराराचा कोश, तो छोटासा, ती पेटी होती. आता तो कराराचा कोश परमपवित्र स्थानी होता, ज्या ठिकाणी भक्त करत होते. तिथं देवाची उपस्थिती उतरून येत असे परमपवित्र स्थानामध्ये. हे कशाचं चित्र आहे, की ख्रिस्त आपल्यामध्ये. नोहाचा तारू आपण ख्रिस्तामध्ये, आणि मोशेचा कराराचा कोश जुना करारातला ख्रिस्त आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. आता एका विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळेस नोहाने त्याचं कुटुंब त्या तारवात गेलं, त्यांनी त्या तारवात प्रवेश केला. तसं एका विशिष्ट दिवशी आपण सुवार्ता ऐकली आणि आपण समर्पणाची प्रार्थना केली आणि प्रभूकडे वळलो, त्याला शरण आलो. आता ते तारू तयार केलं, ते अपडेट करण्याची, मॉडिफाय करण्याची गरज नव्हती. ते जेव्हा तयार केलं ते पूर्ण होतं. त्याच्यात काय अजून त्याला काय ट्रायल रन देण्याची गरज नव्हती, की आता चालवून पहा किंवा पाण्यात तरंगतं का पहा. नाही, ते तयार केलं तसं पूर्ण होतं. तसं प्रभू येशूने जे वधस्तंभावर केलं ते पूर्ण आहे. त्याच्यात अपडेट करण्याची, भर घालण्याची गरज नाही आहे. आमेन. ते कम्प्लीट आहे तारण. जसं ते तारू पूर्ण होतं त्यांचं रक्षण करण्यासाठी त्या जलप्रलयापासून, तसं ख्रिस्ताने जे केलं ते आपल्याला ह्या जगात आपलं रक्षण करण्यासाठी आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण आहे, कम्प्लीट आहे. आमेन. आणि तो वन टाइम एक्सपिरियन्स आहे. वन टाइम एक्सपिरियन्स आहे. कोणीतरी त्या दिवशी फोन केला की आपल्याकडून जर पाप झालं पालक साहेब, तर आपण आपलं तारण गमावतो का? मी म्हटलं जन्म झाला तर जन्म कॅन्सल होतो का? ते म्हणे नाही. मग जर जन्म कॅन्सल होत नाही एकदा झालेला, तसं तारणही गमावलं जात नाही. आपल्याकडून पाप होतील, म्हणूनच शास्त्र सांगतं की जर आपण पाप करतो तर देव पित्याजवळ आपल्याला एक कैवारी आहे. जर आपण आपलं पापी पदरी घेतो तर प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. विश्वास धरल्याने पापात पडल्यावर, पाप केल्यावर तारण नष्ट नाही होत, पण देवाशी आपला संबंध दुरावला जातो. है ना. सैतानाला कार्य करायला वाव मिळतो, पण नातं तुटत नाही आहे पिता पुत्राचं किंवा पित्याचं आणि कन्याचं. आमेन. देव आपला तुमचा आणि माझा पिताच राहतो, आपण त्याचे पुत्र आणि कन्याच राहतो. हालेलुया. तर ह्या महान तारणामध्ये
प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपल्या शरीरासाठी, आत्म्यासाठी, या आयुष्यासाठी, येणाऱ्या आयुष्यासाठी सर्व काही उपलब्ध केलेलं आहे. आणि म्हणजे कॅलोरीवर वधस्तंभावर केलेलं कार्य हे परिपूर्ण कार्य आहे. त्याच्या धर्मकर्माची भर टाकण्याची गरज नाही आहे. ते मॉडिफाय करण्याची, अपडेट करण्याची गरज नाही. ते ऑलरेडी कंप्लीट आहे. जी काही तुमची गरज असो, जी काही आपली गरज असो, ते सर्व पुरवठा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि 2 शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस तो वधस्तंभावर मरण पावला, ते केलं. ते 2 शब्दात आपण जे सांगू शकतो तो म्हणजे पहिला शब्द आहे एक्सचेंज किंवा अदलाबदल. त्या वधस्तंभावर त्याने अदलाबदल केली. आपलं जे वाईट ते त्याच्यावर घेतलं, त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि दुसरा जो शब्द जे दर्शवतो की त्याने वधस्तंभावर काय केलं, ते म्हणजे आयडेंटिफिकेशन. म्हणजे आपलं स्थान किंवा आपल्या ऐवजी त्याने ते सहन केलं. आता ह्या 2 गोष्टी एक्सचेंज, की कोणत्या गोष्टी त्याने एक्सचेंज केल्या, अदलाबदल केल्या आणि आपल्याला मिळवून दिल्या आणि आपल्या त्याच्यावर घेतल्या. आणि आपलं कोणतं स्थान घेतलं आणि आपण कोण होतो आणि आपल्याला काय केलं, हे आपण येणाऱ्या संदेशात पाहू. आणि आज आपण इथेच थांबूया आणि विचार करू पुन्हा एकदा त्या वचनाचा, की एवढे महान तारणाची आपण उपेक्षा केल्यास कसे निभावू. त्या इस्रायल लोकांप्रमाणे आपण त्याला आळा घालू नये, की परमेश्वर आमची ही गरज पुरविल काय, तो हे करील काय, अविश्वासाचे शब्द बोलू नये. तर जे सर्व त्याने उपलब्ध केलेलं आहे ते त्याच्या वचनातून, त्याच्या आत्म्याने जाणून घ्यावं आणि त्या अनुभवात चालावं, त्या परिपूर्णतेत यावं. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण पाहू की कोणत्या 8 गोष्टी प्रभू येशूने त्या वधस्तंभावर एक्सचेंज केल्या आणि 8 आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.